नमस्कार मित्रांनो, मी आहे सचिन धोंडे आणि तुम्ही पाहत आहात माय बोली मराठी यूट्यूब चॅनल। आज आपण फॉर्म नंबर 15G कशा पद्धतीने भरतात याविषयी माहिती घेणार आहोत। पी-एफ विड्रॉल करत असताना जर वय वर्ष 60च्या आत असेल आणि सर्व्हिस 5 वर्षापेक्षा कमी असेल, त्याचबरोबर पी-एफची रक्कम ही 50,000पेक्षा जास्त असेल, अशा कंडिशनमध्ये फॉर्म नंबर 15G भरला जातो। फॉर्म 15G कशा पद्धतीने भरतात स्टेप बाय स्टेप प्रोसेस समजून घ्या। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, गरजू मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया। फॉर्म 15G भरायला सुरुवात केली आहे। या ठिकाणी लक्ष द्या, व्हिडिओ स्किप वगैरे करू नका, नाहीतर समजणार नाही। या फॉर्मची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करून घ्या। हा 3 पानाचा फॉर्म आहे। यातील फक्त पहिलेच पान हे भरायचे आहे, नंतरची 2 पानावर काही पण करायचं नाही। ती पीएफ ऑफिस वाल्यांसाठी आहे, परंतु अपलोड करताना तिन्ही पेज अपलोड करायचे आहेत, लक्षात राहू द्या। 3 पेज पैकी फक्त पहिले पेज आपण पेनाने भरायचे आहे आणि तिन्ही पेज अपलोड करायचे आहे। 2 नंबर आणि 3 नंबरला पेजला काही करायचं नाही। आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हा 1 नंबरचा ऑप्शन आहे। या ठिकाणी तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे। या ठिकाणी नाव टाकताना पूर्णपणे कॅपिटल मध्ये टाकायचं आहे। हा पूर्णच फॉर्म कॅपिटल मध्ये भरून घ्यायचा आहे। मी एक फॉर एक्झाम्पल म्हणून, एक उदाहरणार्थ म्हणून या ठिकाणी नाव टाकत आहे। आपापले नाव टाकायचे आहे। या ठिकाणी पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे। मी एक अंदाजे पॅन कार्ड नंबर टाकला आहे। हे कोणाचाही पॅन कार्ड नंबर नाही, फक्त एक फॉर एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी 2 नंबरला पॅन कार्ड नंबर टाकून घेतलाय। 3 नंबरला या ठिकाणी स्टेटस टाकायचे इंडिव्हिज्युअल। काय टाकायचंय? इंडिव्हिज्युअल। लक्षात राहून द्या, इंडिव्हिज्युअल। स्पेलिंग इथं बघून टाका, स्पेलिंग मात्र चुकून देऊ नका। इंडिव्हिज्युअल असं स्पेलिंग हे आहे, असंच तुम्ही टाकून घ्या। आणि या ठिकाणी हे असेसमेंट इयर टाकायचे, म्हणजे ज्या वर्षी तुम्ही फॉर्म भरताय ते वर्ष आणि पुढलं वर्ष टाकायचे। या ठिकाणी आपण टाकू 2024-2025। आता सध्या आज तारीख 21/11/2024 आहे, म्हणून हे 2024 चालू वर्ष आहे, म्हणून या ठिकाणी 2024-2025 असं करायचं आहे। आणि या ठिकाणी रेसिडेंटल स्टेटस आहे, या ठिकाणी रेसिडेंट फक्त एवढंच लिहायचं आहे। काय लिहायचंय? रेसिडेंट। हे देखील कॅपिटल मध्ये लिहायचंय, रेसिडेंट। या ठिकाणी रेसिडेंट असल्याचे कॅपिटल मध्ये लिहायचंय। आता हा 6 नंबर पासून लक्षात असू द्या, 6 नंबर पासून 12 नंबर पर्यंत। हा 6 नंबर, हा 7 नंबर, 8 नंबर, 9 नंबर, 10 नंबर, 11 नंबर आणि 12 नंबर। या ठिकाणी लक्ष असू द्या, तुमच्या आधारवर जो सध्याचा पत्ता आहे तोच पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे। तुमच्या आधार कार्डावर असणारा सध्याचा पत्ता तोच या ठिकाणी टाकायचा आहे। या ठिकाणी एक पत्ता टाकून घेऊ। छोटं छोटं अक्षर काढायचंय कॅपिटल मध्ये, जर इथं बसत नसेल थोडं वरल्या साईडला लिहायचंय। या ठिकाणी पत्ता टाकायचा आहे। एक उदाहरणार्थ म्हणून टाकून घेतो। या ठिकाणी जिल्हा टाकायचा आहे। या ठिकाणी महाराष्ट्र असं टाकायचं आहे, म्हणजे MH टाकलं तरी चालेल। या ठिकाणी पिन कोड नंबर टाकायचा आहे। पिन कोड नंबर जो काय असेल आधार कार्ड वरती तोच टाकायचा आहे, या ठिकाणचा टाकायचा नाही। एक फॉर एक्झाम्पल म्हणून टाकला आहे। या ठिकाणी ईमेल आयडी टाकायचा। आता तुम्ही 13 नंबरला पाहू शकता, या ठिकाणी ईमेल आयडी टाकायचा। ईमेल आयडी टाकताना आपण बऱ्याचदा पाहतो तो स्मॉल अक्षरामध्ये असतो,
म्हणजे कॅपिटल अक्षरामध्ये नसतो, परंतु या ठिकाणी टाकताना कॅपिटल अक्षरामध्ये ईमेल आयडी टाकायचा आहे, स्मॉल मध्ये टाकायचा नाही. या ठिकाणी ईमेल आयडी टाकून घ्यायचा आहे. इथं जर बसत नसेल पुढल्या साईडला तर खाल्ल्या साईडला लिहायचंय. आता इथपर्यंत भरून झालं. आता 14 नंबर ऑप्शनला काय लिहायचंय बघा. 14 नंबर ऑप्शनला या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर लिहायचा आहे. जो काही तुमचा मोबाईल नंबर असेल तो या ठिकाणी लिहायचा आहे. आणि या इथून पुढे आणखी लक्ष राहू द्या, या ठिकाणी तुम्ही या अगोदर कधी फॉर्म भरला होता का? 15G फॉर्म तुम्ही इन्कम टॅक्स मध्ये वगैरे काही पैसे घेण्यासाठी किंवा काही कट होत असतील तर कधी भरला होता का? किंवा पीएफ विड्रॉल करते वेळी अगोदर कधी भरला होता का? जर भरला असेल तर या ठिकाणी येस वरती टिक मार्क करायची. या ठिकाणी टिक मार्क करायची येस वरती. जर नसेल भरला तर नो वरती टिक मार्क करायची. अशी जर भरलं नसेल तर नो वरती करायचं, भरला असेल तर येस वरती करायचं आहे. आता याच्या खाली लिहायचं आहे NA. बी दिसतंय आणि इथं लिहायचंय NA. 15 नंबर ऑप्शन, 14 नंबर आणि 15 नंबर ऑप्शन झाला. आता इथं बी आहे का या ठिकाणी? इफ यू या ठिकाणचं लिहायचंय NA, कारण याच्या अगोदर फॉर्मच भरला नाही. तो कोणत्या रिझन साठी भरला होता, कोणत्या असेसमेंटला भरला होता, या ठिकाणी लिहिले असेसमेंट इयर, कधी तुम्ही हा फॉर्म भरला होता ते लिहायचं. जर आपण भरलाच नाही म्हणून या ठिकाणी NA लिहित आहोत. जर भरला असेल तर येस करायचंय. या ठिकाणी ते साल लिहायचंय, ज्या सालाला असेसमेंट इयरला भरला होता ते साल लिहायचंय. इथं NA लिहिले. आता 16 नंबरला लक्ष द्या. या ठिकाणी तुमचा किती पीएफ आहे, एम्प्लॉई शेअर आणि एम्प्लॉयर शेअर हे दोन्हीची बेरीज करायची आणि ती बेरीज या ठिकाणी लिहायची. लक्षात असू द्या, या ठिकाणी 1,62,086 1,62,086 असा बॅलन्स त्यांचा टोटल होत होता. म्हणजे एम्प्लॉय शेअर आणि एम्प्लॉय शेअर हे दोन्हीची बेरीज केल्यानंतर एवढं भरत होता. हा पीएफ होता, म्हणून या ठिकाणी पूर्ण रक्कम टाकली आहे. आता याच्याच पुढे फॉर्म 17 नंबरला काय करायचंय, ह्याची टोटल, ही जी रक्कम दिली याची टोटल का, आणखीन तुमचं जास्त दुसरं इन्कम आहे का, काय तुमची इतर सोर्स मधून येत असेल तर या ठिकाणी टाकायची. या ठिकाणी आपण 2 लाख टाकून घेऊ. 2 लाख. इतर काय सोर्स मधून काय रक्कम येते का असं विचारलं आहे. आता 18 नंबरला इथं काय करायचंय, आपण या अगोदर कधी फॉर्म भरला होता का? NA. या ठिकाणी देखील NA करायचंय. झालं 18 नंबर. आता 19 नंबरला खाली पाहायचंय. या ठिकाणी एक करायचे. आपण आता सध्या हा फॉर्म भरला, एक साठीच भरलाय आपण हा. आणि या ठिकाणी तुमचा इव्हेंट नंबर टाकून घ्यायचा आहे. 10, 11, 20, 100 काय जे असेल तुमचा ते 12 अंकी इव्हेंट नंबर टाकायचा आहे. या ठिकाणी तुमचा 12 अंकी इव्हेंट नंबर टाकून घ्यायचा आहे. हे एक उदाहरणार्थ म्हणून मी टाकलाय. हा कोणाचा इव्हेंट नंबर नाही, परंतु एक उदाहरणार्थ तुम्हाला समजण्यासाठी इव्हेंट नंबर टाकलाय. आणि या ठिकाणी लिहायचं आहे पीएफ विड्रॉल या ठिकाणी पीएफ विड्रॉल लिहायचं आहे. आणि या ठिकाणी हे लक्षात राहू द्या, सगळ्यात महत्वाचं, या ठिकाणी जर चुकलं तर फॉर्म रिजेक्ट होतो. या ठिकाणी 192A असंच लिहायचंय. या ठिकाणी स्वच्छ अक्षरातल्या चुकू देऊ नका. आणि आता ही जी रक्कम आपण ही टाकली, हीच रक्कम किती अमाऊंट साठी आपण हा फॉर्म भरतोय, हा किती पहिलाच फॉर्म भरतोय, किती अमाऊंट साठी भरतोय, 1,62,000 1,62,086 एवढ्या पैशासाठी आपण काय करतोय, हा फॉर्म भरतोय. ही रक्कम जी असेल 16 नंबरची तीच रक्कम या ठिकाणी टाकायची. हा व्हिडिओ बघत असताना पुन्हा व्हिडिओ थांबवा आणि पूर्ण माहिती व्यवस्थित भरून घ्या. आणि तरी देखील काही तुम्हाला अडचण येत असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. आता या ठिकाणी काय करायचंय, या ठिकाणी सिग्नेचर दिली, या ठिकाणी तुमची सिग्नेचर करायची. या ठिकाणी एक फॉर एक्झाम्पल एक सिग्नेचर करत आहोत, स्वतःची सिग्नेचर या ठिकाणी करायची. आता खाली या ठिकाणी
आय उई असं लिहिलेलं आहे, I/उई या ठिकाणी परत एकदा हे जे नाव टाकलंय तुम्ही तेच नाव या ठिकाणी टाकून घ्यायचंय, सचिन कुमार या ठिकाणी. म्हणजे तुमचं जे काही नाव असेल ते या ठिकाणी टाकून घ्यायचंय. या ठिकाणी टाकून घेऊ, कॅपिटल मध्ये टाकायचं. इथं देखील सचिन कुमार या ठिकाणी नाव टाकलंय. आता पुढे या ठिकाणी काय करायचंय, पहिलाच ऑप्शन एंडिंग ऑन या ठिकाणी तुमची असेसमेंट एवढी हे कधी संपणार आहे या ठिकाणी तारीख टाकायची 31/3/2025 असं या ठिकाणी टाकायचंय. आता याच्यामध्ये असेसमेंट इयर टाकायचंय कोणतं, 2025-26 हे लक्ष द्या. इथलीच माहिती बघून आहे अशी टाका. जर तुम्ही 2024 ला फॉर्म भरत असाल तर हाच फॉर्मॅट 31 मार्च 2025 पर्यंत असाच येणार आहे. यानंतर काही चेंजेस झाल्यानंतर आपण व्हिडिओ दुसरा बनवू, पण लक्षात राहू द्या 31 मार्च म्हणजे 31/3/2025 पर्यंत हीच अशाच तारखेला, याच्यात बदल होणार नाही. आता या ठिकाणी बघूया एंडिंग ऑन लिहिलं आहे त्या ठिकाणी पुन्हा एकदा एंडिंग ऑन लिहिलं आहे त्या ठिकाणी पुन्हा एकदा 31/3/2025 असं टाकायचं आहे. एंडिंग ऑन 31/3/2025 या ठिकाणी टाकले. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा 2025-26 करायचे. लक्षात राहू द्या 2025-2026 ह्या तारखा खूप लक्षात घ्या. या ठिकाणी नाव टाकायचे. पुन्हा एकदा सांगतो, या ठिकाणी तुमचं नाव टाकायचंय. या ठिकाणी ही तारीख लिहायची 31/3/2025. याच्याच खाली 2025-2026 परत एकदा 31/3/2025 आणि परत एकदा 2025-2026 असं टाकायचंय. कारण 31/3/2025 च्या अगोदर आपण हा फॉर्म भरत आहोत. सध्या 2024 चालू आहे हे लक्षात राहू द्या. या ठिकाणी खूप मिस्टेक होतो. सध्या तर तुम्ही हाच आहे असंच इथं बघून टाका. पुढल्या वर्षी नवीन व्हिडिओ तयार करू. ज्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांनी या ठिकाणी काय पुढल्या वर्षी काय होणार, ह्याच्यात जरी बदल झाला तरी या ठिकाणी 31/3/2026 येणार, इथं 2026-2027 येणार. एवढंच. हेच फॉर्मॅट परत खाली 31/3/2026 येईल या ठिकाणी आणि या ठिकाणी 2026-2025 येईल. या ठिकाणी तुम्ही कुठून फॉर्म भरत आहात या ठिकाणी देखील तुमचा आधार वरलाच ऍड्रेस जो काय असेल तो टाकायचा आहे. या ठिकाणी फॉर एक्झाम्पल नाव टाकून घेऊया. या ठिकाणून फॉर्म भरत आहोत. या ठिकाणी हे ठिकाण आहे, या ठिकाणून फॉर्म भरत आहोत. आणि किती तारखेला फॉर्म भरत आहोत, आज तारीख आहे 21/11/2024. बघा या तारखेला फॉर्म भरतोय म्हणजे आता सध्या 21/11/2024 ला फॉर्म भरतोय म्हणून आजची तारीख टाकलेली. आजची तारीख टाकल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी देखील फॉर्म भरू शकता, तिसऱ्या दिवशी देखील फॉर्म भरू शकता. परंतु उद्याची तारीख टाकून आज फॉर्म भरू शकत नाही हे लक्षात राहू द्या. उद्याची तारीख कधी टाकायची नाही, आजची तारीख टाकायची किंवा पाठीमागली तारीख टाकली तरी चालते, 1 दिवसाने 2 दिवसांनी. या ठिकाणी सिग्नेचर ऑफ डिक्लेरेशन यामध्ये परत एकदा या ठिकाणी आपण सिग्नेचर करून घ्यायचे. एक फॉर एक्झाम्पल हे सिग्नेचर या ठिकाणी आपला पूर्णपणे फॉर्म भरून झाला. आता हे 2 नंबरचे पेज आहे, याला काही देखील करायचे नाही. लक्षात राहू द्या हे 2 नंबरचे पेज आहे आणि हे 3 नंबरचे पेज. हे 3 पेजची पीडीएफ तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणून तुम्ही डाउनलोड करा, त्याच्या प्रिंट काढा आणि या ठिकाणी जसा फॉर्म भरला आहे त्याच पद्धतीने पूर्ण फॉर्म भरा. आणि पीएफ विड्रॉल करत असताना फॉर्म नंबर 19 मध्ये हा अपलोड करायचा आहे. म्हणजे तुम्हाला कसलंही टॅक्स लागणार नाही. नाहीतर याला 1 लाखाला 10% पर्यंत टॅक्स लागतो, भरपूर पैसे कट होते. त्यासाठी हा फॉर्म नंबर 15G 100% भरून घ्यायचा आहे. व्हिडिओ मला वाटतं तुम्हाला पूर्णपणे समजला असेल. व्हिडिओ
आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, गरजू मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल वरती तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद. थँक्यू. जय महाराष्ट्र.